मनसेच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती। संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये गप्पा, चर्चांना उधाण। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून संजय राऊत यांचा टोला। 2 दिवसात भेटीचं कारण महाराष्ट्राला समजेल, अविनाश जाधव यांचं सूचक विधान। बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश। 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख न दिल्यास मंत्रालयात घुसणार, कडू यांचा इशारा। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमात बच्चू कडू समर्थकांचा गोंधळ। कडू यांच्याकडे लक्ष द्या, आंदोलकांची घोषणाबाजी। अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी। 3 महिन्यात अंतिम चौकशी अहवाल सादर करणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। अहमदाबाद विमान अपघातामध्ये सायबर हल्ल्याची भीती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून शंका उपस्थित। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 वर। महाराष्ट्रातील 17 जणांचा यामध्ये बळी, तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची तपासणी होणार, डीजीसीएचा निर्णय। नैताळा गायरान जमीन घोटाळ्याची नाशिकचे जिल्हाधिकारी करणार चौकशी। पुढारी न्यूजचा दणका। भुजबळ बावनकुळेंनी घेतली बातमीची गंभीर दखल। आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना आता प्रतिदिंडी 20,000 अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी। राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। फोन करूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही, बाळ आईच्या पोटातच दगावलं। मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापाचा एसटीनं 70 किलोमीटरचा प्रवास। पालघरच्या मोखाड्यातील मन हेलावून टाकणारी घटना। आरोग्य विभागानं सोयीप्रमाणे हात झटकले। पैठण एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये स्फोट। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मणिपूरमध्ये 5 जिल्ह्यांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स यांची धडक कारवाई। घातपाताचा कट उधळला।